हां. नमस्कार. संक्रांत स्पेशलमध्ये आज आपण एक खास पदार्थ बनवणार आहोत. आहे चिक्कीचाच प्रकार, तिळगुळाचाच प्रकार, पण तिळगुळाचा रोल बनवणार आहोत आणि त्या रोलमध्ये आपण ड्रायफ्रुट्स टाकणार आहोत. तर बघा, तुम्हाला हा पदार्थ आवडतो का? चला पटकन रेखाच्या कुक हाऊसमध्ये. प्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण जे बनवत आहोत तीळ गुळाचा रोल, आणि तो पण आपण ड्रायफ्रूट्स टाकून. अगदी सोपा, पण ड्रायफ्रूट्स टाकल्यामुळे त्याची चव एकदम भन्नाट लागते. असा हे तिळाचा रोल आपण संक्रांतीसाठी खास बनवत आहोत. त्याच्यासाठी मी प्रथम घेतल्यात 1 कप तीळ. तीळ तुम्ही कुठले घेऊ शकता. पांढरे तीळ घ्या, गावरान तीळ घ्या, कुठले घ्या. इथे मी 1 कप मोजून घेतला आहे. तुम्ही कुठल्याही वाटीने ते माप ठरवू शकता. आणि ज्या वाटीने किंवा ज्या कपाने आपण तीळ घेतले असेल तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे. म्हणजे प्रमाण समसमान, दोघांचं प्रमाण आपल्याला सारखंच घ्यायचं आहे. आणि हे तीळ आता आपल्याला छान खरपूस अशी छान गोल्डन कलरवर भाजून घ्यायचे. तर खुसखुशीत झाले पाहिजे. गॅस अगदी लो ठेवायचा आहे. गॅस मोठा करायचा नाही, कारण की लोवर जितकं आपण छान हळूहळू हळुवारपणे जेव्हा भाजतो तेव्हा ते तिळाला एक जो खमंगपणा येतो. तर मग त्याची चिक्की करा, त्याचे लाडू करा, त्याचे रोल करा, काहीही करा, पण तिळाचा जो खमंगपणा, त्याची चव एक वेगळीच अशी छान असते. तर त्यामुळे लो आच ठेवायची आणि मंद आचेवर आपल्याला सतत हलवत राहायचे, की जेणेकरून खालच्या तळ्याचे तीळ आपले करपणार नाहीत. तर असे हळूहळू हळुवारपणे काही वेळाने तुम्हाला असं तडतड आवाज येईल आणि मग आपण समजायचे की तीळ आपले भाजून झालेत. हे तीळ आता आपण छान मस्त भाजलेत. हे आपण आता एक बाजूला ठेवूया, म्हणजे ते तोपर्यंत गार होतील. आणि आपल्याला रोल हा ड्रायफ्रूट्सचा करायच्यात, म्हणून हे मी ड्रायफ्रूट्स घेतलेत. तुमच्या घरात फक्त काजू बदाम असतील किंवा जे काही ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही घेऊ शकता. असं हेच ड्रायफ्रूट्स पाहिजे असं काही नाही आहे. याचे जर आम्ही जास्त घेतलेत, कारण की मला नंतर लागणार आहेत. एवढं काही आपल्याला या रोलसाठी लागणार नाही, त्याच्यातलं आपण थोडंच वापरणार आहोत. तर असे हे ड्रायफ्रूट्स आपण थोडंसं रोस्ट करून घेणार आहोत. की भाजल्यामुळे काय होतं, थोडंसं तूप टाकून भाजलं ना तर त्याचा तो वास आणि त्याची चव बदलते. ड्रायफ्रूट्सची खूप छान लागतात, खमंगपणा येतो. तर हे ड्रायफ्रूट्स आपण भाजून त्याची पूड करून बाजूला ठेवली आहे. त्यातली जेवढी पूड लागेल तेवढीच आपण घेणार आहोत. आणि आता आपण गुळाचा पाक करणार आहोत. तर गुळाचा पाक करण्यासाठी इथे मी 2 चमचे पाणी टाकले. आपल्याला जास्त चिक्कीसारखा कडक पाक नको आहे, त्यामुळे 2 चमचे मी पाणी टाकलेलं आहे. आणि हळूहळू हा गूळसुद्धा मेल्ट होऊ द्यायचा आहे आपल्याला छान. ही सुद्धा क्रिया आपल्याला हळूवारपणेच करायची आहे. आणि छान गूळ असा छान वितळत आला की मग आपल्याला कसा पाक हवा आहे हे मी आता पुढे सांगते. तर बघा, आता तुम्ही बघू शकता की आता गूळ वितळत आलेला आहे. जास्त कडक पाक आपल्याला करायचंच नाही आहे. असं हलवत असताना तुम्हाला जाणवेल की थोडंसं असं फसफसल्यासारखं, म्हणजे फेस कसा येतो आपला, असा फेस आल्यासारखा वाटतो. आणि ही चिक्की ना खूप मऊ छान होते, अशी फार जास्त कडक होत नाही. असा फेस आल्यासारखा दिसला की आपले जेवढे तुम्हाला तीळ लागत असतील तेवढे आधी टाकायचे, मग पुन्हा नंतर टाकायचे. हलवत जाऊन पुन्हा उरलेले तीळ पण आपण टाकणार आहोत. असे सगळे तीळ मी टाकून घेतलेत आणि मग आपण हलवतात. जसं जसं आपण हलवत जाऊया ना, ते मिश्रण थोडंसं असं घट्ट घट्ट होत राहतं. हे सुद्धा, हे सगळं कार्य आपल्याला मंद आचेवरच करायचे. कुठेही घाई गडबड आपल्याला करायची नाही. तुम्ही आता बघू शकता, बघा मिश्रण असं घट्ट होत आलेलं आहे. आणि हे बघा, त्या उलथण्याला लगेच निघतं, असं चिटकून बसत नाही आहे. हे बघा, पॅनलासुद्धा हे मिश्रण सुटते, असं चिटकत नाही आहे. आता आता समजायचं की हे आपलं मिश्रण छानपैकी झाले. याने आपण रोल आता व्यवस्थित आपल्या बनवू शकतो. आणि जास्त कडक झाला तर रोल आपल्या वळणारच नाही आहे. त्यामुळे हे करताना थोडी काळजी आपल्याला घ्यायलाच हवी. आता हा मस्तपैकी आपलं मिश्रण तयार झाले. गॅस बंद करूया. पॅन आपला गरमच असतो, त्यामुळे त्याच्यात आणखीन मिश्रण छान घट्ट घट्ट होत राहतं. बघा, तुम्ही गॅस बंद जरी केला आहे तरी आपण हलवतोच आहे आणि थोडंसं आणखीन थिकनेस, म्हणजे घट्टपणा त्याला येतो आहे.
आता काय करायचं, आपल्याला ज्या तुम्ही ताटाला ट्रेला लावा, ताटाला लावा, पोळपाटाला लावा, थोडंसं तुपाचा हात आपल्याला लावून घ्यायचा आहे की जेणेकरून आपल्याला रोल वळायला सोपं जाईल. ते तर मी पोळपाट घेतले आणि या पोळपाटाला मी असं तुपाचा हात लावून घेते, म्हणजे हे मिश्रण आपल्याला चिटकणार नाही. आणि जे सगळं मिश्रण आले ते आपल्याला याच्यावर टाकायचे. आता ही क्रिया फक्त सावकाश न करता थोडीशी घाईघाईने करायची, कारण की हे मिश्रण ना लगेच कडक होतं. मिश्रण टाकलं की पटकन हाताला तूप लावा, वाटीला तूप लावा, किंवा आपण लाटणं घेतो त्या लाटण्याला तूप लावून हे सगळं मिश्रण आपल्याला छानपैकी पसरून घ्यायचे. जास्त गरम पण नको, जास्त गार पण नको, कोमट असतानाच हे सगळं लाटायचे. सगळं उलटण्याला जे काही लागलं असेल ते पण आपण काढून घेतोय सगळं, आणि लाटण्याला तूप लावायचं किंवा वाटीने सुद्धा पसरू शकतात, असं काही नाही. एक चापट वाटी घेतली तर त्याच्याने सुद्धा हे मिश्रण पसरलं जातं. हे बघा, आता लाटण्याने मी हे पूर्ण असं जितकं तुम्हाला पसरवता येईल, पण घाईघाई करायची, सावकाश काम करायचं नाही. थोडी काळजी इथे मात्र घ्यायलाच हवी आपल्याला. हे सगळं बघा आता पसरून झाले, आणि लगेच त्याच्यावर आपण जे ड्रायफ्रूट्स करून बारीक करून ठेवले होते ना ते असे पसरून घ्यायचे, सगळे बाजूनी पसरून घ्यायचे. चिक्की आपण नेहमीच करतो, पण याच्यावर ना असे ड्रायफ्रूट्स टाकले की हा रोल खूप मस्त लागतो. अगदी जास्त कडक पण होत नाही चिक्कीसारखा, आणि एकदम मऊ पण होत नाही, असे छान होतो. आणि लहान मुलांच्या हातात द्यायला वगैरे रोल दिला की आवडीने हे तिळगुळ त्यांच्या पोटात जातोच. मुद्दाम खा म्हणायची गरज पडत नाही, कारण की मुलांसाठी हे तीळ पण ऊर्जा देणारेच आहेत. त्यामुळे थंडीच्या दिवसात हे आपण करतो. गूळ पण आपल्या शरीराला लोह वाढवतो आणि त्याच्यामुळे हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं. त्यामुळे तीळ आणि गूळ हे आपण संक्रांतीसाठी आवर्जून लाडू किंवा चिक्की करतो. तर बघा, हे सगळं आपण रोल करून घेतला आहे आणि त्याचे छोटे छोटे आपण असे छोटे रोल करतो. काही मी आता छोटे ठेवणार आहे, काही त्याचे थोडेसे असे लांबट रोल करणार आहे. तुम्हाला जसा आकार हवा असेल तुम्ही लांबट करू शकता, छोटे छोटे. आणखीन यालासुद्धा पातळ करता येतो बरं का. तुम्हाला जर अगदी बारीक रोल तर आणखीन तुम्ही पसरून अशी लांबट नळी केल्यासारखी करा, आणि त्याचा अगदी बारीक बारीक असे छानसुद्धा तुकडे करता येतात आपल्याला. इथे बघा, मी काही छोटे तुकडे केलेत आणि काही हे मोठे तुकडे केलेत. फक्त हे काम पटपट केलं म्हणजे लगेच वळल्या जातात, नाही तर मग जे आपण लाटलेलं असतं ते वळल्या जात नाही. तर असे हे मस्त ड्रायफ्रूट्स टाकून तिळाचे रोल तयार आहेत. संक्रांतीसाठी खास आवर्जून करा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर मला कमेंटद्वारे नक्की तुमची प्रतिक्रिया कळवा. मी तुमच्या प्रतिक्रियेची नेहमीच वाट बघत असते. पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.